नमस्कार. तर आजचा व्हिडिओ हा दक्षिण भारतातील तंजावूर इथला आहे. तंजावूर येथील राजवाडा, ज्याला तंजावर मराठा पॅलेस म्हणून ओळखले जाते, हा मराठा साम्राज्य आणि नायक राजवंश यांच्या वैभवशाली इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे. या राजवाड्याचे बांधकाम मूलतः नायक राजवंशाने 1550च्या सुमारास सुरू केले होते. 1674मध्ये जेव्हा व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरवर मराठा सत्ता प्रस्थापित केली, तेव्हापासून हा राजवाडा मराठा राजांचे अधिकृत निवासस्थान बनला. या राजवाड्यातील सरस्वती महाल ग्रंथालय हे सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या ग्रंथालयांपैकी एक आहे. येथे मराठा राजे सरफोजी यांनी जमा केलेली हजारो दुर्मिळ हस्तलिखिते, ताडपत्रांवरील ग्रंथ आणि चित्रे जतन केलेली आहेत. येथील मराठा दरबार हॉलमध्ये मराठा छत्रपती आपला दरबार भरवत असत. या हॉलच्या भिंतींवर आणि छतावर अतिशय सुंदर भित्तिचित्रे आहेत, ज्यात हिंदू देवदेवता आणि मराठा राजांचे प्रसंग चित्रित केले आहेत. गुडगुडा घुमट हा राजवाड्याचा सर्वात उंच भाग असून पूर्वी याचा वापर शस्त्रागार आणि टेहळणीसाठी केला जात असे. येथील आर्ट गॅलरीमध्ये चोळ काळातील कांस्य मूर्ती, दगडी शिल्पे आणि मराठा काळातील शस्त्रे यांचा मोठा संग्रह पाहायला मिळतो. या राजवाड्याची रचना मराठा, नायक आणि द्राविडी स्थापत्यशैलीचा संगम आहे. यामध्ये मोठे चौक, उंच मनोरे आणि विस्तीर्ण अंगणे आहेत, जी मराठा साम्राज्याच्या भव्यतेची साक्ष देतात. तमिळनाडूतील तंजावरमधील बृहदेश्वर मंदिरापासून हा राजवाडा अगदी जवळ आहे. या राजवाड्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. तंजावरचा हा राजवाडा आजही दक्षिण भारतातील मराठी संस्कृती आणि परंपरेचे केंद्र मानला जातो. दक्षिण भारतात गेल्यावर तंजावर मराठा पॅलेसला नक्की भेट द्या आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.